श्रीराम पायी दिंडी सोहळा दिवस 3रा। तर आज सकाळी पहाटे 4 वाजता मस्त गार पाण्याने आंघोळ केली। त्यानंतर सकाळची आरती करून दिंडी पुढे निघालीच होती की पुढे गेल्यावर लगेच चहा मिळाला। मग चहा घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला लागलो। धनगरवाडीतून 4 ते 5 किलोमीटर पुढे गेल्यावर मस्त असा कडक गुळाचा चहा मिळाला। मग पुढील प्रवास करताना हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे निघालो। त्यानंतर शेंडीमध्ये नाश्त्यासाठी आलो होतो। मग प्रभू श्रीरामाची आरती करून आम्ही नाश्ता केला। मग त्यानंतर आम्ही प्रवास करीत पाईपलाईन रोडला आलो। मग इथे चहा बिस्किट खाऊन पुढे निघालो। पुढे आल्यानंतर बाबाचे पाय धुण्यात आले। हे बघा आजी लोक विठ्ठलाचं नाव घेऊन किती आनंदात नाचत आहे। त्यानंतर आता दुपारची जेवणाची वेळ झाली होती, त्यामुळे आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आलो। त्याच्यानंतर मस्त पोट भरून जेवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। आम्ही चाललोच होतो तर पंढरपुरातली सगळ्यात जुनी दिंडी म्हणजे संत मुक्ताबाई दिंडी आम्हाला रस्त्यात भेटली। त्यानंतर वाटामध्ये एका कुटुंबाच्या घरी आरती म्हणून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो। तुम्हाला जर पुढचा प्रवास बघायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा।